हॅलो, तर आज आपण करणार आहोत ढाबा स्टाईल पनीर मटर मसाला. त्यासाठी इथे मी घेतलेलं आहे पनीर आणि पनीर जे आहे ते कट करून घेतलेलं आहे पीसेसमध्ये. कट झालेलं पनीर मी आता इथे शॅलो फ्राय करणार आहे. त्यासाठी कढई घेतली आहे. कढईमध्ये तेल घातलं. तेल छान गरम झाल्यानंतर कट केलेले पनीरचे तुकडे यामध्ये मी आता शॅलो फ्राय करून घेणार आहे. शॅलो फ्राय करत असताना पनीर त्यामध्ये घातलेला आहे चिमूटभर लाल मिरची पावडर आणि चिमूटभर मीठ. त्यामुळे आपलं पनीर जे आहे ते खाताना असं फिकं फिकं लागत नाही. पनीर छान टेस्टी लागतं. छानपैकी पनीर जे आहे ते शॅलो फ्राय करून झाल्यानंतर मी ते एका प्लेटमध्ये काढून घेतलं आणि याच कढईमध्ये तेल घातलेलं आहे. त्यामध्ये घातलेले आहेत खडे मसाले. खडे मसाल्यामध्ये मी घेतलेले आहे दालचिनी, हिरवी वेलची, मोठी वेलची आणि तमालपत्र. ते छानपैकी परतवून घेतलं. यानंतर घातलेला आहे बारीक कट केलेला कांदा. नंतर ते फ्राय करून घेतला कांदा झाल्यानंतर घातलेला आहे टमाटर आणि आलं लसूणची पेस्ट. ती छानपैकी परतवून घेतली आणि चिमूटभर मीठसुद्धा घातलेलं आहे. टेस्टनुसार मीठ घालायचं आहे. छानपैकी परतवून घ्यायचं मसाले. इथे घेतलेला आहे दही 2 चमचे. त्यामध्ये हळद पावडर, धनिया पावडर, लाल मिरची पावडर 1 चमचा आणि पनीर मसाला घातलेला आहे अर्धा चमचा. ही पेस्ट बनवायची आहे सगळी मसाल्यांची दह्यामध्ये आणि तयार झालेली पेस्ट आपण मसाल्यामध्ये जो फ्राय केलेला मसाला आहे त्यामध्ये ॲड करणार आहोत. एका मिनिटे परतवून घ्यायचं आणि हिरवे वाटाणे घातलेले आहेत. हिरवे वाटाणेसुद्धा परतवून घ्यायचे छानपैकी आणि इथे आपण पाणी घातलेलं आहे. उकळी आणून दिली नंतर आणि त्यामध्ये घातलेलं आहे कसुरी मेथी, गरम मसाला आणि चिमूटभर साखर. साखर घातल्याने छान टेस्ट लागतं पनीर आणि मिक्स करून घेतलेलं आहे. ते घातलेलं आहे परत फ्राय केलेलं पनीर मिक्स करून घेतलेलं आहे. एक उकळी आणून दिली नंतर घातलेले आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कट केलेल्या हिरव्या मिरच्यासुद्धा. मिक्स करून घेतलं सगळं आणि इथं आपलं ढाबा स्टाईल पनीर मटर मसाला तयार आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.